थांबा थांबा चष्मा घालतो. कसं आहे ना भावांनो, मजबूत राहायचं, मजबूत खायचं प्यायचं आणि मोक्कार फिरायचं. कसं आहे ना, आयुष्य एकदा भेटलेलं असतं, त्यात मस्त एन्जॉय करून घ्यायचा, फॅमिलीसोबत जायचं, फ्रेंड्ससोबत जायचं, ज्यांच्यासोबत जायचं त्यांच्यासोबत फिरा, पण तुम्ही कसं मजबूत फिरा. कसं आहे ना, मोक्कार फिरलं ना तर मोक्कार आनंद भेटतो, मोक्कार अशी पब्लिक बघायला भेटते, तुम्ही बघू शकता. आणि मोक्कार फिरल्यानंतर माणसाचं मोक्कार मन प्रसन्न होतं. मजबूत राहायचं, मजबूत खायचं पाहिजे, मजबूत फिरायचं. कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही लाईफमध्ये, काय नाही करायचं, जॉब करायचा, फॅमिलीला टाईम द्यायचा आणि फ्रेंड्सला टाईम द्यायचा. सध्या आम्ही फॅमिलीसोबत आलेलो आहेत कोकणात. कोकणात म्हणजेच गणपतीपुळे. तर आम्ही शनिवारीच निघालो होतो, पण कोल्हापूर ते करून आम्ही गणपतीपुळेपर्यंत आलेलो आहे. कोल्हापूर वगैरे आमचं झालेलं दर्शन, देवीचं दर्शन व्यवस्थित सगळं झालेलं आहे. व्यवस्थित सुखरूप आम्ही गणपतीपुळेला आलेलो आहे. स्वर्ग स्वर्ग म्हणते हीच का? हो, स्वर्ग म्हणते तेच कोकण. कोकणात यायचं भावांनो, कोकणात मन प्रसन्न होतं, कारण इथले माणसं लय भोळी आहेत माहिती आहे का. साधेपणा आहे त्यांच्या माणसामध्ये, बोलणेपणामध्ये, त्यांच्या एक बोलण्यापणामध्ये एक वेगळाच आनंद येतो. आमच्या वहिनी साहेब आहेत, परत तुम्हाला सांगतो मी, टूरपर्यंत येईपर्यंत फक्त झोपल्यात आणि उलट्या केल्यात, बाकी काहीच एन्जॉय केला नाही. तर म्हणतो मी, काय म्हणतो वहिनी, आयुष्य एकदा भेटलेलं असतं, बाहेरचा आनंद घेत जा. काय वाटतं तुम्हाला, घेतला पाहिजे ना आनंद? घेतला पाहिजे, पण तब्येत साथ देत नाही. आता तब्येतीकडे पण जपलं पाहिजे, बघितलं पाहिजे. बाप्पाचं दर्शन करायला आलो, गणपती बाप्पाचं दर्शन करणार आहेत. हे आमच्या मोठ्या वहिनी साहेब. काय करा वहिनी, सगळ्यात समजूतदार, स्वतःच्या लेकरासारखं जपणारे वहिनी साहेब आमचे. फारच हसतायत आता वहिनी साहेब. नाही, तारीख तर खरीच आहे. दादाला कंट्रोल करणारे मशीन. दादाला कंट्रोल करणारी मशीन. त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी, कारण आमच्या घरामध्ये एवढ्याच वहिनी साहेब आहेत जे की आम्हाला समजून घेऊ शकतात. दादा हे आमचे दादा साहेब. तर माणूस एवढा दिलदार आहे ना, काही मागा तुम्ही, काही विषय नाही, मजबूतपणाने आमच्यासोबत उभा राहतो. हा, बाळ, हे आमचं बाळ. 10 मिनिटं थांबू दर्शन, 10 मिनिटं फक्त 10.